तन्मय उडी मार नको. रिद्धू हळूहळू. रिद्धू शिवाय पिल्लू बघा किती एन्जॉय करत आहे. मस्त आपल्या मामासोबत एन्जॉय करत. शोनू शोनू हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी धनश्री तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आम्ही श्रावण महिना स्पेशल महादेवाच्या दर्शनासाठी कंप्लीट फॅमिली जात आहोत. तर आज तुम्हाला पण ऑनलाईन महादेवाचं दर्शन होईल. आम्ही कोणत्या कोणत्या प्लेसवर चाललो, आमच्या सिटीच्या जवळपास कोणते कोणते प्लेस आहेत तुम्हाला सगळं माहित होणार आणि निसर्गरम्य वातावरण आहे. चला तर मग आता सुरुवात करूया अप्रम पार्कच्या महादेवाच्या दर्शनापासून. तुम्ही बघू शकता किती सुंदर निसर्गरम्य हिरवगार असं वातावरण आहे. फक्त आता पावसाची गरज आहे. आम्ही फिरायला तर निघालो आहोत पण फक्त पावसाची कमी आहे. बघू शकता तुम्ही आता आम्ही सगळे हॉटेलमध्ये आलो नाश्ता करायला. ही आमची फॅमिली आहे. असा नाश्ता तुमच्याकडे पण भेटतो का नक्की आम्हाला सांगा. अहो बाबांना बघा म्हणा. आमच्या नांदेडमध्ये खिचडी कढी भजी आणि पापड हे अत्यंत फेमस पदार्थ आहे आणि माझं तर खूप फेवरेट आहे. आणि नागपूरला तर तर्री पोहा सगळ्यांना माहीतच आहे पण त्यापेक्षा पण जास्ती मला हे आवडतं. इतक्या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायची काही वेगळीच मजा असते. तुम्ही बघू शकता आता जी समोर गाडी चालली आहे ती माझ्या नंदेच्या फॅमिलीची आहे. आणि आता आपण आलो आहेत अप्रम पार्कच्या महादेवाला. अतिशय घनदाट जंगलामध्ये हे मंदिर आहे महादेवाचं. इथे तर नेहमी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते पण आम्ही आता ज्या पिरियडमध्ये गेलो आहे तिथे थोडी कमी गर्दी होती. असं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे. इथे खूप छान असा कंदीपेढा मिळतो, तो मला खूप आवडतो. आणि जसं पण आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली आम्हाला पालखीचं दर्शन झालं सर्वप्रथम. तुम्ही बघू शकता अतिशय छोटं हे प्रवेशद्वार आहे. इथे एक एक करूनच जावं लागत होतं. चला तर मग आपण सगळेजण दर्शन घेऊयात. तुम्हीसुद्धा ऑनलाईन दर्शन घ्या महादेवाच्या मूर्तीचं. आता इथे बघू शकता हे आहे अप्रम पार्कचा महादेव. माझ्या सासूबाईसुद्धा इथे पूजा करत आहेत. मी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि आता बाहेरसुद्धा एक महादेवाची पिंड आहे तिथे आम्ही चाललो. खूप घनदाट जंगल आहे हे. बापरे, या जंगलामध्ये प्राणीसुद्धा असणार. इथे रात्री प्राणीसुद्धा येतात. खूप दाट जंगल होतं हे. आणि इथे माझे भाचे मस्त फोटो काढत आहे. माझे भाऊ त्यांचं फोटोशूट करत आहे आणि माझ्या सासूबाई पूजा करत आहेत. मी रिदूला फिट करत होते. मज्जा आली पण या महादेवाचं दर्शन घेऊन. बघा मस्त असं हे जंगल आहे. तुम्हीसुद्धा नांदेडच्या जवळपास जर राहत असाल तर या अप्रम पार्कच्या महादेवाचं दर्शन नक्की घ्या आणि या प्लेसला व्हिजिट करा. इथे आमची पिल्लू मस्त मामासोबत आपल्या एन्जॉय करत होती. तिचे मामा सिट्टी वाजवत असतात आणि ती मस्त खळाखळ हसत असते. इथे आता तिथे काही गेम्स होते आणि त्या गेम्समध्ये हे माझे भाचा आणि भाची मस्त उड्या मारून एन्जॉय करत होते आणि रिदू मस्त टपक टपक होत होते तिथे. तिलासुद्धा मज्जा येत होती आणि ती स्वतः शॉकमध्ये होती की हे माझ्यासोबत काय होतं आहे. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. जिथे जाणार तिथे तो फुल एन्जॉय करत असतो आणि पूर्ण पैसे वसूल करत असतो. इथे आम्ही आता त्यांना फक्त 10 रुपये दिले. 10 रुपयामध्ये त्यांनी 10 घंटे खेळल्यासारखे पैसे वसूल केले आणि रिदू त्यांच्याकडे मस्त बघून हसत होती. यांनी काही पण ॲक्टिव्हिटीज केल्या तरी रिदूला हसायलाच येते. काय माहीत गेल्या जन्मी यांचं कोणती या दोघांच्याशी कोणती बॉन्डिंग होती ते. याच्या ॲक्टिव्हिटीजला रिदूला खूप हसायला येते. इतकी क्यूट आणि भारी असते माझी रिदू. पैसे कसे वसूल करायचे हे माझ्या या भाच्याकडून शिकायला पाहिजे.
की 10 रुपये देऊन 100 रुपये कसे वसूल करून घ्यायचे. आणि रिदू बघा, ती सुद्धा आपल्या दादाकडून हेच गुण शिकायचा प्रयत्न करत आहे. पिल्ली पिल्ली शो निगमाची. बाबा आता चाललं नेक्स्ट प्लेसवर. आता आम्ही आलो आहे खरटवाडीच्या महादेवाच्या दर्शनाला. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. मस्त मंदिर होतं हे सुद्धा मला खूप आवडलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक एक करून हात जोडून मस्तपैकी फोटो काढला. आणि ही आमची सगळ्यांची कॉमन पोज आहे की कुठे पण गेलं म्हणजे देवासमोर हात जोडायचे आणि ती या एका पोजवर फोटो काढायची. आज आम्ही ज्या ज्या महादेवाचे दर्शन घेतले ते सगळे महादेवाचे मंदिर एकापेक्षा एक घनदाट जंगलामध्ये होते. आणि या सगळ्या मंदिरामध्ये एरवी तर खूप गर्दी असतेच आणि श्रावणमध्ये तर त्यापेक्षा सुद्धा जास्ती गर्दी असते. आता आपण आलो आहोत केदारगुड्याच्या महादेवाच्या दर्शनाला. या महादेवाच्या मंदिराला मिनी केदारनाथसुद्धा म्हणतात. मी इथलं फारसं शूट करू शकले नाही कारण इथे रिदू खूप रडत होती आणि इथे प्रचंड गर्दी होती. नेक्स्ट आपण आलेलो आहोत अडीचलिंगेश्वरच्या मंदिरामध्ये. इथे ज्या तुम्हाला महादेवाच्या पिंड दिसत आहेत या अडीच आहेत. तर बघू शकता या 2 महादेवाच्या पिंड ज्या दिसल्या त्या पूर्ण आहेत. आणि एक जी महादेवाची पिंड आहे ही आता जी दिसत आहे तुम्हाला ही फक्त अर्धी महादेवाची पिंड आहे. म्हणून या मंदिराचं नाव आहे अडीचलिंगेश्वरचा महादेव. हे सुद्धा मंदिर खूप छान होतं. प्राचीन काळातलं हे मंदिर आहे आणि खूप असं मस्त शेतामध्ये मंदिर होतं. त्यानंतर आम्हाला एका शेतामध्ये असे हे झुले दिसलेत आणि नागपंचमी झाली होती नुकतीच, त्यामुळे झुल्याचा आनंद तर घ्यायचाच होता. गावाला जाऊन हा आनंद तर आम्ही काही घेऊ शकलो नाही म्हणून या शेतामध्ये प्रचंड आनंद घेऊन घेतलेला आहे. गाडी थांबवून मनसोक्त एन्जॉय केला. माझ्या नंदेनी, मिनी आणि माझ्या वहिनीनीसुद्धा आम्ही मस्त झोके घेतले तिथे. माझ्या नंदेनीसुद्धा मस्त झोके घेतले. त्यानंतर वहिनीनीसुद्धा मस्त झोके घेतले. मग आता यांचे झोके होतपर्यंत काय करायचं तर मग मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये मस्तपैकी आपला व्हिडिओ काढून घेतला आणि फोटोज काढून घेतले. दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मज्जा करायचा हा आनंदच वेगळा असतो. मग हे माझे मोठे बाबा आणि माझे भाऊ दुसऱ्यांच्या शेतामधले बेल चोरत होते. आता जर कोणत्या गावात गेलो आणि चोरी जर केली नाही तर विषयच नाही. त्यानंतर आम्ही एका गावात आलो आणि तिथे असे झाडावर मस्तपैकी झुले बांधले होते. मग आता डबल झोके घ्यायचे कसे हे मी माझ्या वहिनीकडून शिकले. त्या बोलल्या चला ताई आपण दोघी पण जणी मिळून मस्तपैकी झोके घेऊयात. आणि आम्ही दोघी जणी बसून मस्त झोके घेत होतो. सगळेजण आमच्याकडे बघून हसत होते. इथे तुम्ही बघू शकता पिल्लू आणि पिल्लूचा मामा. पिल्लूला सुद्धा झोके घेऊ वाटत होते म्हणून पिल्लूचा मामा मस्त पिल्लूला घेऊन बसला आणि दोघं पण जण मिळून मस्तपैकी झोके घेत आहेत. त्यानंतर मग आता पिल्लूच्या आजोबाला तर तिच्याशिवाय काही करमत नव्हतं. त्यांना भीती वाटत होती की माझ्या पिल्लूला काही झालं तर, पण तिचा मामा तिला थोडा पण धक्का लागू देत नाही. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. आणि आम्ही ज्या ज्या महादेवाचे दर्शन घेतलेले आहेत त्या सगळ्या महादेवाचे दर्शन तुम्हाला ऑनलाईन घडलेले आहेत. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि नेक्स्ट कंटेंट्स बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू.